जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 9 इथपर्यंत अभ्यास झाला होता आणि मला वाटतं आपण 3रा श्लोक तोही आपण म्हटला होता, त्याचा अर्थ बघितला होता, पण आपल्याला ओव्यांचा अर्थ बघायला वेळ मिळाला नव्हता मागच्या वेळेला. अर्थातच मी मागच्या वेळेला असं म्हणतोय, पण त्याचा अर्थ 4 आठवड्यांपूर्वी असा होतो आणि 4 आठवडे झालेले असल्यामुळे आणि मी माझ्याबद्दल बोलतोय, तुमच्याबद्दल नाही. सर्वप्रथम स्पष्ट करतो, त्या 4 आठवड्यामध्ये प्रपंचाचं फार मोठं एरंडेल प्यायलेलं असल्यामुळे ह्या ओव्या, हे तत्वज्ञान, हे श्लोक हे निसटून गेलेले आहेत. परमपूज्य काकांची भाषा आहे, त्यांचा दृष्टांत आहे तो. ते डॉक्टर असल्यामुळे त्या क्षेत्रातले दृष्टांत काकांचे भरपूर आहेत, की असं सारखं होत राहतं. थोडंसं आपण काहीतरी शिकतो आणि त्यात विशेषतः इतक्या दिवसांची विश्रांती झाली असेल तर माझ्यासारख्याची ती अवस्था होते की प्रपंचाचं एरंडेल प्यायलं की हे निसटून जातं. हे सगळं बोलण्याचा उद्देश असा की आपल्याला थोडंसं एक संदर्भ आपल्याला पुन्हा एकदा घ्यावा लागणार आहे की आपला विषय काय सुरू होता. 7वा अध्याय सुरू झाला म्हणजे नेमकं काय सुरू झालं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेलच, पण माझ्या बुद्धीला थोडीशी चालना देण्यासाठी म्हणून थोडंसं आपण पुन्हा एकदा विचार करू. थोडक्यात करूया, उजळणीचा भाग आहे त्याच्यामुळे. 7व्या अध्यायाला सुरुवात झाली याचा अर्थ 6 अध्याय झाले असा त्याचा दुसरा एक अर्थ होतो. तर त्या 6 अध्याय झाले तेव्हा एक विषय आपला संपला असं आपण बघितलं होतं. मागच्याला मांडणी अशी आपण केली होती मागच्या 2 वाचनांमध्ये, म्हणूया की तत्त्वम असि हे जे एक महावाक्य आहे, तर तत्त्वमसी हे जे महावाक्य आहे त्याच्यामध्ये तत्पद, त्वमपद आणि असिपद या 3 पदांचा आपण मागच्या वेळेला स्वतंत्ररित्या विचार केला होता, थोडक्यात अर्थातच, कारण तो मुख्य प्रतिपाद्य विषय नाही. पण भगवद्गीतेच्या 18ही अध्यायांची रचना कशी झालेली आहे याचा विचार करताना आपण त्या महावाक्याचा विचार केला होता. आणि पहिले 6 अध्याय हे त्वमपदाचे कसे आहेत असा आपण विचार केला होता. आता ते तत्त्वम असि असं ते महावाक्य आहे, त्याच्यामध्ये त्वम हे दुसरं पद येतं, पण पहिले 6 अध्याय दुसऱ्या पदावरती आधारित आहेत आणि आता पुढचे 6 हे तत्पदावरती आहेत. त्यामुळे मागच्या वेळेला बोलताना माझीच चूक झाली होती हे आत्ता स्पष्ट करतो, कारण जर कोणी ध्वनिमुद्रण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये हेही मुद्रित व्हावं की मागच्या वेळेला मी बोलताना तत्पदाचे अध्याय असं शेवटी थोडंसं माझ्या बोलण्यामध्ये आलं होतं. तर पहिले 6 अध्याय हे त्वम पदाचे आहेत. पुन्हा एकदा तत् त्वम असि, त्यातलं त्वम पद. तर ते तसे का आहेत आपण असा विचार केला होता, कारण त्वम पदाचा जो वाच्यार्थ आहे तो जीव आहे आणि लक्ष्यार्थ कूटस्थ आहे. आणि या पहिले 6 आणि दुसरे 6 याच्यामध्ये वाच्यार्थाचा विचार आहे, म्हणजेच त्वमपदाच्या वाच्यार्थाचा म्हणजे जीवाचा पहिल्या 6 अध्यायांमध्ये, आणि पुढचे जे 6 आता आपण 7व्यापासून सुरुवात करतोय त्याच्यामध्ये तत्पदाचं जे वाच्यार्थ ते म्हणजे ईश्वर ह्याचं वर्णन आहे. आणि मग असिपदांचा जो विचार आहे शेवटचे 6 त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याच्या लक्ष्यार्थाकडे जावं लागणार आहे, कारण जीवब्रह्मैक्य हा मोठा शब्द आहे, पण हा मुख्य उद्देश सर्व तत्वज्ञानाचा असल्यामुळे उपनिषदांचा आचार्य म्हणतात, आपल्याला माहित आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, तेवढ्यासाठी कोट्यावधी ग्रंथ आहेत. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा.
वेदांताचा अंतिम सिद्धांत आहे. त्यामुळे त्याची ती एकवाक्यता सिद्ध करण्यासाठी म्हणजेच 80 पदाचा विचार करताना आपल्याला त्याच्या लक्ष्यार्थाकडेच जावं लागणार आहे. कारण जीव आणि ईश्वर एक होऊ शकत नाही, पण कुटस्थ आणि ब्रह्म हे मुळातच एक आहेत. उपाधी भेदामुळे जीव ईश्वर असा भेद होतो. हे सगळं 80 पदामध्ये होणार आहे. पण मुद्दा असा की पहिले 6 अध्याय पुन्हा एकदा त्वमपदाचे आहेत. पुन्हा एकदा मागच्या वेळेला चुकून मी ते तत्पदाचे असं पहिले व्यवस्थित बोललो होतो, शेवटी गडबड झाली होती थोडीशी बोलताना, तर ते दुरुस्त करून घेतो पहिले. आणि दुसरी गोष्ट आपण विचार केला होता की का म्हणून असं केलेलं आहे. मधुसूदन सरस्वती फार मोठे प्रकांड पंडित होऊन गेले, त्यांनी केलेली ही मांडणी असा आपण मागच्याला विचार केला होता. त्याचं कारण असं आहे की हे पहिले 6 अध्याय जे आहेत ते कर्मनिष्ठ अध्याय आहेत, कर्मपर अध्याय आहेत असं आपण विचार केला होता मागच्याला. आणि कर्म कसं करावं हे जे मार्गदर्शन आहे कोणाला करावं लागतं? जीवालाच करावं लागतं. जो कर्म करतो, कर्म कोण करतो असाही आपण विचार केला होता मागच्याला. जो स्वतःला कर्ता समजतो, अहंकारी. पण असं हे वाक्य ऐकल्यानंतर मनात विचार मागच्या वेळेला कदाचित आला असेल, तुमच्या कोणी बोललं नाही, आत्ताही आला असेल की अरे पण कर्म तर सद्गुरू संत सगळेच करतात. आता हे माझ्या बुद्धीने मी जेव्हा विचार करतो तेव्हा असे विचार येतात डोक्यात. आले हरकत नाही, प्रश्न आहे शेवटी तो. पण कर्म तेही करतात, कर्म मीही करतो, पण तिथेच फरक पडतो. त्यांचं जे कर्म असतं ते नैष्कर्म्य दशेतलं. नैष्कर्म्य दशेतलं असतं. फार मोठा शब्द आहे, त्याचा अर्थ एवढाच आहे की ते मी करता असं न समजता केलेलं ते कर्म असतं. म्हणून त्या कर्माला कुठल्याही फळाचा ताटवा पुन्हा उगवणार नसतो. म्हणून त्याला नैष्कर्म्य दशेत केलेलं कर्म असं म्हणतात. तिथे कर्तृत्व, भोक्तृत्व, भ्रांती नसलेलं ते कर्म, जगत सत्यत्व नसलेलं ते कर्म. म्हणून त्यांचंही कर्म असतं, माझंही कर्म असतं, पण मी जीव या रूपाने, जीवभाव माझ्याजवळ असल्यामुळे, मी स्वतःला कर्ता समजत असल्यामुळे, मला भोगता व्हावं लागत असल्यामुळे, मी हे जग सत्य समजत असल्यामुळे मला काय करायची वेळ आली? भगवंतांना सांगण्याची वेळ आली की कर्म कसं करावं. हेच तर भगवद्गीतेचा महान सिद्धांत आहे तो. आणि कर्माचं जे बंधन असतं त्या कर्माच्या बंधनातून कर्म करूनच सुटका आहे. दुसरा महान सिद्धांत आहे भगवद्गीतेचा. ऐकायला सुरुवातीला विरोधाभास वाटतो, कारण आपल्याला एक सवय काय असते व्यवहारामध्ये की ज्या गोष्टीपासून आपल्याला सुटका हवी आहे त्याच्यापासून दूर पळायचं. साधं गणित आहे. बरं, गंमत अशी आहे की इथे कर्माच्या बंधनापासून सुटका आहे. तर शब्दातच आलं, कर्मापासून सुटका नाहीये. कारण कर्मापासून पळता येतं का? कर्मापासून आपण जेव्हा पळायला लागतो तेव्हा तेही एक कर्मच होतं हे आपण विसरून गेलेलो असतो. इतकी कर्माची सूक्ष्मता आहे. जो म्हणतो मी कर्म करणार नाही, त्याच्या त्या म्हणण्यातच कर्म आहे. म्हणण्याचं आणि तसा विचार करण्याचं मानसकर्म झालेलंच आहे. संन्याशाला सुद्धा कर्म असतात. आता काय सांगायचं की ज्यांनी प्रत्यक्षरित्या अनेक कर्मांचा त्याग केलेला असतो त्याला त्याची सुद्धा कर्मातून सुटका नाही. थोडक्यामध्ये कर्मातून सुटका नाही. अध्यायात अनेक त्या अर्थाचे श्लोक आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये ते येतच. नाही कश्चित क्षणमपी ज्या तू तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणभर सुद्धा तू कर्म केल्याशिवाय अर्जुना राहू शकणार नाही. तू काय गोष्टी करतो मी कर्म सोडून जातो. फार तर फार आपण जेव्हा म्हणतो ना मी कर्म सोडतो, त्याचा अर्थ असा होतो की एक प्रकारचं कर्म सोडून दुसऱ्या प्रकारचं करतो. नोकरी सोडतो आणि आता धंदा करतो म्हणजे काय? नोकरीचं कर्म सोडलं पण धंद्याचं कर्म सुरू झालं. आता हे मी दोन्ही करत नाही, घरी बसण्याचं कर्म सुरू झालं. कर्मातून सुटका नाही. आणि म्हणून कर्मबंधनातून सुटायचं असेल तर कर्म करूनच. त्याला परमपूज्य मंदाताईंचा अतिशय सुंदर दृष्टांत बऱ्याच वेळा मी सांगितलाय, पुन्हा एकदा या निमित्ताने. कल्पना करा की आपण असं समुद्राच्या पाण्यात उभं आहोत, कमरेपर्यंत पाणी आहे, आणि आता त्या पाण्यातून बाहेर यायचं आपल्याला.
पाण्यातून बाहेर पडणं म्हणजे कर्मातून बाहेर पडणं. दृष्टांत सुरू आहे बरं का. जास्त पाण्यामध्ये जाणं म्हणजे अजून कर्माकडे जाणं. पण पाण्यातून बाहेर येण्याचा मार्ग हा पाण्यातूनच असतो, मंदादंत दृष्टांत. हे जसं असावं, त्या पाण्यातूनच चालत यावं लागतं. तसं कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी कर्मच करावी लागतात. फक्त ती कशी करायची, कारण कर्म तर सगळं जगच करत आहे, पण ते अधिकाधिक त्या बंधनात अडकत चालले, कारण ते स्वतःला काय समजतायत, करता समजतायत. आणि म्हणूनच अशाच जीवाला ज्या अध्यायांमध्ये भगवंतांनी मार्गदर्शन केलेलं आहे, कर्म कसं करावं, कर्मपर कर्मनिष्ठ, आणि मागच्या वेळेला ते बोलून झालेलं आहे की एक साधारण ही मांडणी आहे, नाही तर दुसरा अध्याय संपूर्ण सांख्य तत्वज्ञानाचाच आहे, त्याच्यात कर्माचाही उल्लेख आहे. म्हणून लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग सांगायची वेळ आली तिसऱ्या अध्यायात, कारण अर्जुनानी सोयीस्कर ऐकलं होतं फक्त. पण मुद्दा असा की दुसऱ्या अध्यायात संपूर्ण सांख्य तत्वज्ञान जरी आलेलं असलं तरी एक ढोबळ मानाने हे 6 अध्याय कर्मपर कर्मनिष्ठ असे आहेत, आणि म्हणून ते त्वमपदचे अध्याय आहेत असं म्हटलं जातं. आणि या 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण तो श्लोक पाहिला होता, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः, असा तो शेवटचा श्लोक होता, की जिथे भगवंतांनी की तो मला भजतो, माझं भजन करतो असं म्हटलं. असं म्हणून तिथे आचार्यांनी असं म्हटलं, जणू काय त्या प्रश्नाचं बीजच तिथे भगवंताने रोवलं, की आता मला भजतो म्हणजे काय, म्हणजे मी कोण, माझं स्वरूप सांगण्याची वेळ आली आता. आणि कसा भजतो, माझं भजन कसा करतो, तो मदगत होऊन करतो. त्यामुळे तो भजन करतो, कोणाचं करतो, माझं करतो. मग माझं स्वरूप काय, आणि तो कसं करतो, तो मदगत होऊन करतो. म्हणजे कसं करतो, ह्या 2 गोष्टी जणू काही भगवंतांनी तिथे पुढच्या 7व्या अध्यायाचं सूतोवाच करून ठेवलं. आणि म्हणून 7व्या अध्यायाची सुरुवात भगवान उवाच अशी आहे. हे सगळं आपण मागच्याला बघितलं होतं. मी फक्त एक माझ्याच बुद्धीवर जी धूळ चढली आहे 4 आठवड्यात संसाराची, ती झटकतोय, बाकी काही नाही. प्रवेश व्हावा विषयामध्ये छान म्हणून. आणि म्हणून श्री भगवान उवाच मय्या सक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया वगैरे ही सगळी आपण पहिले 2 श्लोक जे बघितले, ज्ञानम तेहम सविज्ञानम वगैरे वगैरे, की तू ज्ञान हे विज्ञानासह जाणून घे असं भगवंत तिथे म्हणतात आहे. आणि मी तुला हे विज्ञानासह ज्ञान पूर्णपणाने सांगतो, आणि जे जाणल्यानंतर यज्ञात्वा नेह भूयोन्य, जे जाणल्यानंतर या लोकात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही, असं सांगून एक अतिशय त्या ज्ञानाचं एक महात्म्य, त्या ज्ञानाची एक दुर्लभता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिली आहे, आपल्या सगळ्यांची एक जिज्ञासा जागृत केली. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो की नाही, अरे हे नाही, फार महत्वाचं आहे बरं, की असं काय आहे की जे एक जाणलं असं सर्व जाणल्यासारखं. हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता, आणि त्याच्यावरच्या 9 ओव्या आपण बघितल्या होत्या. आणि आपण अजून एका गोष्टीचा विचार केला होता की ज्ञान आणि विज्ञान याची जी व्याख्या होती, त्याच्यामध्ये थोडंसं आचार्यांनी केलेली व्याख्या आणि माऊलींनी केलेली व्याख्या याच्यात थोडासा भेद, वरवर पाहता ती अतिशय विरोधी वाटते, पण त्यात विरोध कसा नाही हा विचार आपण मागच्याला केला होता. विज्ञान सहितम याचा अर्थ स्वानुभव संयुक्तम असा आचार्यांनी केलेला अर्थ, म्हणजे अनुभवासकट ज्ञान. आत्ता आपल्याला जे ज्ञान होत आहे त्याला काय म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, परोक्ष ज्ञान. आपण जे काही शिकतो आहोत, शब्दज्ञान ज्याला म्हणतात. शब्दज्ञान छान शब्द आहे परोक्ष ज्ञानाला, लक्षात येणारा, समजायला सोपा, परोक्ष ज्ञान. पण हे शब्दज्ञानच झालं शेवटी, अनुभव कुठे अजून आलेला आहे. म्हणून अनुभवासहित ते जाणणं, द्यावा का दृष्टांत मला माहित नाही, अनेक वेळा दिलेला आहे. तो काय, आता मी आत्ताच भारतातून आल्यामुळे, आणि जे भारतात आत्ता गेलेले नाहीत त्यांना थोडंसं खिजवण्यासाठी म्हणून मला एकदा तो इथे आणावाच असं वाटतं, तो म्हणजे हापूस आंबा.
आणि मी हा दृष्टांत भारतातही अनेक वेळा दिला की आता तुम्हाला तो माहिती आहे, पण अमेरिकेत माझे आता अनेक ऑफिस कार्यालयातले जे काही सहकारी आहेत, ऑफिसमधले कलिग म्हणतो आपण मराठीत त्याला, तर त्यांना मी अनेक वेळा सांगतो की यू गाईज हॅव नॉट टेस्टेड मँगोज इफ यू हॅव नॉट टेस्टेड अल्फॉन्सो, इट्स अ रिअल मँगो. ते मला विचारतात की मग आंबा कसा असतो. आंब्याचं मी वर्णन करतो, सगळं वर्णन करतो अगदी, म्हणजे त्याच्या कसा दिसतो इथपासून, त्याचा तो रंग, कारण इतका आवडतो मला की मी अगदी एकरूप होऊन वर्णन करतो त्याचा तो घमघमाट घरात ठेवल्यानंतर. आलं असेल लक्षात की मी आत्ताच आलोय भारतातून. हे सगळं सगळं सगळं, त्याची ती किंमत, मग तो खास देवगडचाच कसा असला पाहिजे, मग तो इतर आंब्यांपेक्षा वेगळा कसा असतो, हे सगळं वर्णन करतो मी त्यांच्या समोर. कळलं का त्यांना आंबा? नाही कळला. मग त्यांना काय झालं, आंब्याचं ज्ञान जरूर झालं त्यांना, विज्ञान नाही झालेलं अजून. त्याच्यासाठी जोपर्यंत तो स्वतः ते भारतात जात नाही किंवा कोणी त्यांच्यासाठी तरी इथे ती पेटी आणत नाही आणि तो आंबा त्यांना पहिला घास त्याचा किंवा रस म्हणूया जिभेवरती ठेवत नाहीत, तोपर्यंत त्याचं, त्या ज्ञानाचं विज्ञान होत नाही. त्याची चव तुम्ही कितीही वर्णन करा, ती अशी आहे का नाही, केळ्यासारखी आहे का नाही, पेरूसारखी आहे का नाही, गोड आहे मग साखरेसारखी आहे का नाही, न इति न इति. त्यामुळे स्वानुभव संयुक्तम, काय सुंदर शब्द वापरलाय आचार्यांनी, स्वानुभव. शेवटी कितीही वर्णन केलं आपण, कितीही ग्रंथांचा अभ्यास केला, कितीही आपल्याला कोणीही सांगितलं तरी अनुभव सहित निशेषतः संपूर्णपणे जाणणं ज्याला म्हणतात त्याला विज्ञान, अशी व्याख्या कोणी केली आहे? आचार्यांनी केलेली आहे. आणि आचार्यांनी ज्याला विज्ञान म्हटलंय त्याला मौलींनी ज्ञान म्हटलेलं आहे. आणि त्या सगळ्या ओळी आपण बघितल्या. तैसी जाणीव जेथ न रिखे, अंतिम अनुभव, की जिथे आता मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्म अस्मी, याच्यातला जो अहम आहे ना, तेवढा सुद्धा सूक्ष्म द्वैत जिथे चालत नाही, असा का विचार आपण मागच्या वेळेला केलेला होता, त्याला माऊलींनी विज्ञान म्हटलेलं आहे, त्याला ज्ञान म्हटलंय. मग विज्ञान कशाला म्हटलंय, तर येरूप प्रपंचू हे विज्ञान, त्या प्रपंचाचं जे ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हटलंय माऊली. आणि त्याच्या सकट आता प्रपंचाचा तर संदर्भ येणारच आहे, कारण पुन्हा एकदा ही सगळी सुरुवातीला प्रस्तावना करण्याचं कारणच ते होतं की आता 7वा अध्याय सुरू झालेला आहे. पहिले 6 अध्याय कर्मकांडाचे होते स्वाभाविकच, त्यामुळे आता हे उपासना कांडाचे आहे. उपासना आपण ज्याची करतो तो ईश्वर, त्यालाच वाच्यार्थाने ते तत्पद, लक्षार्थाने ब्रह्म आहे, पण ते नंतर शेवटच्या 6 अध्यायांमध्ये बघायचं आहे. त्याचं हे वर्णन आहे. आणि ईश्वर म्हटल्याबरोबर जगताची सापेक्षता येतेच, कारण जगाच्या सापेक्षतेनेच ईश्वर सिद्ध होतो. अगदी शास्त्रीय व्याख्येप्रमाणे सुद्धा माया विशिष्ट साभास चेतन ही ईश्वराची शास्त्रीय व्याख्या आहे. मग माया विशिष्ट म्हटल्यानंतर आलं ना सगळं जगत. माया विशिष्ट, मायेला गृहीत धरून मायेच्या सापेक्षतेने त्या मायेत पडलेलं प्रतिबिंब, कोणाचं? ब्रह्म नावाच्या तत्वाचं प्रतिबिंब, म्हणजे आरशात आपलं पडतं तसं नव्हे, आत्ताचा तो विषय नाही, पण काही काही गोष्टी तिथल्या तिथे स्पष्ट केलेल्या बऱ्या असतात. त्यामुळे माया विशिष्ट साभास चेतन ईश्वर. आणि म्हणून भगवंतांनी जे म्हटलं की तू ज्ञान विज्ञान सकट जाणून घे. आता माऊलींचं पुन्हा, माऊलींनी याला विज्ञान म्हटलंय, तर आचार्यांनी त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. त्यांच्यामध्ये विरोध नाही असं मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, कारण एकाने एका गोष्टीवर भर दिला, एकाने दुसऱ्या गोष्टीवर भर दिलेला आहे. पुन्हा एकदा, आचार्य ज्याला विज्ञान म्हणतात त्याला माऊली ज्ञान म्हणते. दुसऱ्या भाषेत सांगतो, एकाने टॉप डाऊन अप्रोच घेतलेला आहे, दुसऱ्याने बॉटम अप अप्रोच घेतलेला आहे. शेवटी कुठेतरी ते मिळणार ना. मी शुद्ध मराठी शब्द वापरतो ना सगळे. ओव्हरलॅप, तिसरा शब्द मराठी शब्द वापरतो, ओव्हरलॅप आहे त्यांचा कुठेतरी. तो ओव्हरलॅप समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, विरोधाभास नाही. टॉप डाऊन अप्रोच कोणी घेतलाय? ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण त्यांनी ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान असा अर्थ केलेला आहे, तिथून सुरुवात केली आहे. कारण आपण मूळचं काय आहे आणि मग ही पुढची मांडणी आहे, ही पुढचा जो विस्तार आहे विज्ञानाचा म्हणजे प्रपंचाचा,
असं ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेला अर्थ. आणि आचार्यांनी ज्ञान म्हणजे हे सगळं ज्ञान जे आपल्याला होतं पुन्हा प्रपंचाचं, म्हणजे बॉटम अप. आणि मग जायचं कुठे? विज्ञानापर्यंत. वेगवेगळ्या पद्धतीने मी एकच गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेवढा विरोधाभास वाटतो तेवढा त्याच्यात तो नाही. आणि माऊलींनी अजून एक छान शब्द 6व्या ओवीमध्ये आणला होता, अज्ञान. ज्ञान म्हणतोय आपण, विज्ञान म्हणतोय, माऊलींनी अज्ञान पण शब्द आणला. तेही आपण मागच्याला बघितलं होतं. कारण प्रपंचाचं ज्ञान याला माऊली विज्ञान म्हणते आहे, पण ते सत्यत्वाने जाणलं तर त्याला अज्ञान म्हणतात, ते मिथ्यत्वाने जाणलं तर त्याला ज्ञान म्हणतात. आणि म्हणून परोक्ष ज्ञान. पहा किती छान आहे सगळं, कशी एकमेकात संगती आहे त्याची. परोक्ष ज्ञान त्यालाच म्हणता येतं जेव्हा हा जो प्रपंचाचा पसारा आहे तो मी मिथ्यत्वाने जाणतो. तो सत्यत्वाने जाणला अज्ञान, ते तर सुरूच आहे. इतके वर्ष आपण काय केलं? आता हळूहळू आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय, 4 गोष्टी कानावर पडतात आहे, कदाचित सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. या सगळ्यामुळे आपलं कुठे चाललंय आपण? तर अज्ञानाकडून आपण माऊलींच्या भाषेत विज्ञानाकडे जातो. त्याचं मिथ्यात्व समजून घेतो, निदान शाब्दिक पातळीवर का होईना मिथ्यात्व समजून घेतो. काही गोष्टीत तर जसं परमपूज्य काका म्हणतात की वेदांताची पण गरज नसते. उदाहरणार्थ हे सगळं बदलणारं आहे. आता मी मिथ्या शब्द बाजूला ठेवतो थोडासा. मागच्याला आपण मिथ्या शब्द पण चांगला समजून घेतला. मिथ्या म्हणजे असत्य नव्हे, हे मागच्याला आपण बघितलं. पण साध्या भाषेत हे बदलणारं आहे, हे अनित्य आहे, याच्यासाठी वेदांताची गरज आहे का? बघा आपले फोटो 5 वर्षापूर्वीचे छायाचित्र, है ना? फोटो नेहमी आपल्याला सगळे जुनेच का बघायचे वाटतात? विनोदाचा विषय. पण आज माझं जे रूप आरशामध्ये मला दिसतं ते आवडत नाही, म्हणून मला जुने फोटो बघायचे वाटतात. त्या आठवणींमध्ये रमावंसं वाटतं. म्हणजे काय? बदल झालेला आहे. तो बदल आवडत नाही, कारण तो न आवडणारच बदल असतो. थोड्या डोक्यावरचे कमी झाले असतात किंवा ज्यांचे असतात त्यांचा रंग बदललेला असतो वगैरे वगैरे. केस म्हणतोय मी, नाही आवडत. मुद्दा असा आहे की याच्यासाठी वेदांताची गरजच नाही आहे. हे आपले अनुभवच आपल्याला शिकवतोय की हे विपरिणमते नावाचा एक आहे, 6 विकार, त्यातला हा एक विकार आहे. पण हे ढळढळीत कळत असून, डोळ्यांना दिसत असून आपण ते स्वीकारत नाही. ही मिथ्या शब्दाची व्याख्या आहे, जे बदलतं. त्याला व्यभिचारी शब्द आहे शास्त्रामध्ये, बदलतं. पण ह्या बदलणाऱ्या सगळ्या जगाच्या मागे एक न बदलणारं तत्व आहे. त्याच तत्वाचा आपल्याला विचार करायचा आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा. त्याला आचार्य विज्ञान म्हणतात, त्याला माऊली ज्ञान म्हणतात. म्हणून अज्ञान हा शब्द माऊलींनी आणून एक छान आपल्याला जागं केलेलं आहे की जर तुम्ही सत्यत्वानी, जर तुम्हाला हे जग प्रपंच खरा वाटत असेल, कळत असेल, तर त्याला अज्ञान म्हणतात. पण तोच जो मी मिथ्यत्वाने समजून घेत असेल, आणि मिथ्यत्वाने आपण शाब्दिक पातळीवरती समजून घेतो, आणि हा मिथ्या आहे असा प्रत्यक्ष अनुभव ज्यांना येतो. आता गंमत, आता कसे जाऊ दे, विषय वाढत जातो, पण महत्वाचं आहे, हे मिथ्या आहे कसं कळतं? जे सत्य आहे ते कळतं. एक छान सिद्धांत आहे वेदांताचा, तो विषय निघाला म्हणून सांगतो. ज्याच्या अज्ञानाने आपल्याला अध्यास होतो किंवा भास होतो, तो अध्यास किंवा तो भास त्याच्याच ज्ञानाने जातो. वाक्य कठीण झालं, उदाहरण घेऊ म्हणजे सोपं होऊन जातं. समजा एक झाडाचं खोड आहे, संध्याकाळची वेळ आहे, आणि मला त्याच्यावर एक माणूस लपून बसलाय असा भास झाला. माणूस भास, म्हणजे माणसाचा भास मला झाला. कशावरती? त्या खोडावरती. म्हणजे अध्यास झाला. आता हा जो मला अध्यास झाला खोडाचा, त्या माणसाचा, किंवा भास झाला, तो कोणाच्या ज्ञानाने जाईल? त्या खोडाच्याच ज्ञानाने जाईल. कारण ते झाडाचं जे खोड आहे, जे एका विचित्र आकाराचं आहे, विशिष्ट आकाराचा आहे, विचित्र म्हणण्यापेक्षा, की त्याच्यामुळे त्याच्यावर मला माणसाचा भास झाला. ज्याच्या अज्ञानाने भास झाला, त्याच्याच ज्ञानाने तो भास जातो. विषय आपला सुरू होता, हे जगत मिथ्या आहे असा अनुभव ज्यांनी घेतला, असं आपण जेव्हा म्हणतो, याचा अर्थ त्यांना सत्य काय आहे याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आणि एकदा सत्य कळलं
की हे मिथ्या आहे हे आलंच, ही नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि पुन्हा मिथ्या शब्दाचा अर्थ मी सांगितला, असत्य नव्हे. पण सद्गुरूंना सुद्धा काय, हे जग दिसतं, त्यांना भेद कळतो, नाही तर केवढा गोंधळ उडाला असता व्यवहारामध्ये. पण त्यांना तो कळतो, पण तो मिथ्यत्वाने कळतो, हाच मुद्दा सुरू आहे. आणि मला तो सत्यत्वाने कळतो. म्हणून व्यवहारापुरती ते भेद सांभाळतात, पण तो सत्य नाही. आणि त्यालाच दृढ मिथ्यात्व निश्चय, आणि त्याला दुसरा शब्द आहे बाध. आणि हेच मोठं ध्येय परमपूज्य काका आपल्या समोर ठेवतो. कोणती? बाध समाधी. आणि जग तर दिसणारच आहे, ते मृगजळासारखं. मृगजळाचा दृष्टांत उत्तम दृष्टांत आहे. मला कळलं हे मृगजळ, म्हणून मृगजळ दिसण्याचं बंद होतं का? नाही. पण कळल्यानंतर त्या पाण्याच्या सत्यत्वाविषयी माझे जे निश्चय सुरू असतात सगळे, त्या पाण्यामध्ये आता मी बाजूची शेती विकत घेतो, मग 10 एकर तरी मला पाहिजे. मग एवढं मोठं पाणी म्हणजे किती मोठा ऊस मला पिकवता येईल, मग किती पैसे कमवता येतील, हे सगळे विचार जे आधी मी करत असतो, हे पाणी समजून, ते हे मृगजळ, म्हणजे मराठीत त्याला मिराज असं म्हणतात, लवकर कळतं म्हणून मी सारखे मराठी शब्द वापरतो. तर ते मृगजळ आहे हे कळल्यानंतर हे जे विचार जसे माझे बंद होतात. पण मृगजळ दिसायचं बंद नाही, ते इतकं सत्य दिसतं की त्याच्यात प्रतिबिंब दिसतात आजूबाजूच्या वृक्षांची. अगदी असं वाटतं इथे नदीच आहे. तसं याला म्हणायचं बाध, याला म्हणायचं मिथ्यात्व, दृढ मिथ्यात्व निश्चय. आणि तो केव्हा होतो? तर जे सत्य आहे, जे सत आहे, त्याचा अनुभव घेतला जातो तेव्हा. आणि म्हणून ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान असे 3 शब्द आपण मागच्याला समजून घेतले होते. जरा जास्त वेळ मी आज घेतला, कारण मी जसं म्हणालो, बरीच धूळ माझ्या बुद्धीवर बसली होती 4 आठवड्यांची. झटकायला जरा वेळ लागला, पण बऱ्यापैकी आता आपल्याला विषयाची आठवण झाली असेल असं समजून पुढचा जो श्लोक होता 3रा, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. तर हा जो श्लोक आहे आपण मागच्याला वाचला होता, त्याचा अर्थ पुन्हा एकदा पटकन बघून घेऊया. मनुष्याणाम सहस्रेषु समजायला सोपं आहे की हजारो मनुष्यांमध्ये एखादाच ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला छान वाटतं की नाही? हरकत नाही, म्हणजे वाटायला अगदी, म्हणजे चुकलं काहीच नाही त्याच्यामध्ये. ज्या अर्थी आपण इथे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला बसलेलो आहोत, त्या अर्थी आपण त्या हजारांमध्ये नक्कीच आहे. अगदी त्या बाबतीत सगळ्यांनी निसंशय आणि निशंक राहा. त्याचं कारण म्हणजे मी नाही देत आहे प्रमाणपत्र, आचार्य देत आहेत. आचार्य काय म्हणतात, हे का सांगतात आहे भगवंत, हा श्लोक मध्येच भगवंतांनी का आणला? कारण भगवंत हे का सांगतात आहेत, तर अतो विशिष्ट फलत्वा दुर्लभम ज्ञानम, हे अति उत्तम फल देणारं हे जे ज्ञान आहे त्याची दुर्मिळता सांगतात आहेत. ते किती दुर्लभ आहे, कारण सर्वात उत्तम फळ. आणि किती उत्तम आहे त्याचा येणाऱ्या 9व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख. जाऊ दे, आता पुन्हा विषयांतर होईल, आपला उजळणीत आधीच बराच वेळ गेला. येणार आहे पण तो विषय पुढे. इतकं सर्वात उत्तम, म्हणजे ह्याच्यापेक्षा उत्तम फलच जगात नाही, इतकं उत्तम फल देणारं हे ज्ञान आहे. आणि त्याचं महात्म्य सांगण्यासाठी भगवंत सांगतात आहे की मनुष्याणाम सहस्रेषु, ज्ञान दुर्लभ कसं आहे, तर अरे 1000 मनुष्यांमध्ये एखादाच ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून मी म्हणालो की या बाबतीत आपण एक आनंद व्यक्त करूया की ज्या अर्थी आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला इथे जमलो आहोत, त्या अर्थी आपल्याला ज्ञानप्राप्तीची नक्कीच इच्छा आहे. गंमत पुढे आहे फक्त, यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः, की या प्रयत्न करणाऱ्या सिद्धांमध्ये देखील कोणीतरी एखादाच मला तत्वतः जाणतो. आता हा विचार आपण मागच्याला केला होता की प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा भगवंत काय म्हणतात आहे, सिद्ध म्हणतात आहे. कसं असतं ते, एखादं लहान बाळ नुकतंच जे कसं बसं उभं राहायला शिकलेलं आहे, आत्तापर्यंत आनंद होतो, आणि मग ते उभं राहायला शिकलंय, तर ते कसं उभं राहतं आपल्याला कल्पना आहे. आपण पण सगळेजण किती टाळ्या वाजवतात, लगेच टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करा, अरे वा वा किती छान चालतोय असं म्हणतो. तसं भगवंत आपल्याला सिद्ध म्हणतात. दृष्टांत सांगत होतो मी. पण हे जर त्याचं कौतुक केलं नाही तर तो जसं पुढे चालण्याचा प्रयत्नच करणार नाही.
आणि मग जर तो चाललाच नाही तो पुढे तो धावणार सुद्धा नाही. तसं परमपूज्य मंदाताईंचा दृष्टांत मागच्या वेळेला मी तो सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल तर. कारण इथपर्यंत आपण आलो होतो मागच्या वेळेला. कोणता? मेडिकलला ऍडमिशन, प्रवेश मिळाला, त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला जिथे वैद्यकीय शिक्षण देण्यात येतं. त्याला मेडिकल कॉलेज असं म्हणतात शुद्ध मराठीत, आणि प्रवेशाला ऍडमिशन म्हणतात मराठीत. मिळाली, तो मुलगा घरी येतो. पहिलाच दिवस आहे, पुस्तकांना हात लावलेला नाही, स्टेथोस्कोप मिळालेला नाही, पांढरं ते कोट घालायला मिळतो तो मिळालेला नाही. तरी घरी आलेले लोक त्याचं स्वागत काय म्हणतात? या डॉक्टर या, असं म्हणतात. म्हणजे काय की आता प्रवेश मिळाला याचा अर्थ हा 4 वर्षांनी का होईना होणारच आहे ना. फार भाग्यवान असेल तर 8 वर्ष लागतील. म्हणजे सगळं ज्ञान पक्क करण्यासाठी काही मुलं थांबतात पहा, काही वर्षात 2 वर्ष घेतात ते ज्ञान पक्क करण्यासाठी. पण काही का होईना, पण शेवटी गंगेत घोडं न्हाणारच आहे ना कधीतरी. ह्या दृष्टीने त्याला जसं जग डॉक्टर म्हणायला लागतं, तसं ज्या अर्थी आपण अभ्यासाला लागलो आहोत, म्हणून भगवंत आपल्याला इथे सिद्ध म्हणतात आहे, यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. कश्चिन माम वेत्ती तत्वतः याचा अर्थ समजायचं की या जन्माबद्दल बोलणं सुरू आहे. म्हणून आपण ज्या अर्थी अभ्यासाला लागलो आहोत, निश्चितपणे आपल्याला ज्ञानप्राप्ती विज्ञानासह होणारच आहे. ऐकायला छान वाटतं ना? आहे, ही वस्तुस्थितीच आहे, होणारच आहे, नक्की होणार आहे. प्रश्न एकच आहे, या जन्मात की पुढच्या काही जन्मांमध्ये. आता ते कशावर अवलंबून आहे? पुरुष प्रयत्न असतो परमार्थ, हे सगळं आपल्याला माहिती आहे, ते आत्ता बोलण्याची गरज नाहीये. पण या दृष्टीने आपल्याला भगवंत सिद्ध म्हणतायत. पण हेही सांगायला विसरत नाहीयेत की या जन्माबद्दल जर बोलायचं झालं तर या प्रयत्न करणाऱ्या सिद्धांमध्ये देखील कोणीतरी एखादा मला तत्वतः जाणतो. बरं, तो जो तत्वतः जाणणारा असतो याचा अर्थ मग त्यांनी एका जन्मात हे कसं काय मिळवलं असा त्याचा अर्थ नाहीये. त्याचे मागच्या जन्मातले प्रयत्न त्याला आज इथपर्यंत घेऊन आलेले आहे. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, मागच्या अध्यायातली ओवी आहे माऊलींची. दशेची वाट न पाहता, वयसेच्या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, अशी त्याची अवस्था होते. त्याला योगभ्रष्ट असं म्हणतात. आपल्याला असं वाटतं, जम्पस्टार्ट अजून एक शब्द मराठीतला, दैवी गुण संपदा घेऊनच आलेले आहेत परमपूज्य काका. तर मी स्पष्ट नाव घेऊन उदाहरण देतोय, त्याच्यात एक अंदाज आपल्याला येतो. क्लोज टू द फिनिश लाईन मराठी शब्द. पण क्लोज टू द फिनिश लाईन हा जन्मातला विचार झाला. आपल्याला मागच्या जन्मातलं काय माहिती? असे जेव्हा वैराग्य, निस्पृहता, अनासक्ती, हे जे सगळं गुणसंपदा जी ज्ञानासाठी अत्यंत गरजेची आहे, हे जेव्हा एखाद्यामध्ये आपल्याला जन्मतःच दिसतात किंवा स्वाभाविकच त्याचा, असं म्हणतो आपण, मनुष्याचा स्वभावच असा आहे, किती अलिप्त आहे, किती निस्पृह आहे एखादी व्यक्ती, किती विरक्त आहे, याचा अर्थ झालेली आहे साधना, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की अशा या प्रयत्न करणाऱ्या सिद्धांमध्ये देखील यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः, एखादा मला तत्वतः जाणतो. पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपायलियांची येथ दिवसा, तैसे या दिवसे करा बहु असा, माझी विरळा जाणे. आता भगवंतांनी तर सिद्धच म्हटलंय, सिद्धा एवही ते ये मोक्षाय यतन्ते तेषाम, की जे मोक्षासाठी प्रयत्न करतात ते एक प्रकारचं सिद्धच आहे, असं त्याच्यावर भाष्य करताना आचार्य बोलतात. थोडक्यात आज न उद्या आपल्याला मोक्षाची प्राप्ती नक्की होणार आहे. पण त्याच्यावर टीका करताना माऊलींची ओवी आता मी वाचली, त्याचा अर्थ आहे की परंतु अर्जुना, असो, परंतु अर्जुना, ह्या ज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहेत. हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच ज्ञानाविषयी इच्छा होते, आणि तसेच या इच्छा करणाऱ्या पुष्कळ मनुष्यांमध्ये देखील एखादाच मला तत्वतः जाणतो. छान वाक्य आलेलं इथे, ज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहेत. का नाही ज्ञान होत? हा विषय आपण मागच्या अध्यायात बघितला होता. अधिकार
अधिकार संपन्न आपण नाही. असं काही इथे कोणी बसलेलं नाही आहे की हा यांना ज्ञान, हे माझी रोज पूजा करतात. अर्थात मग पूजा करू नये का? केलीच पाहिजे, पण तो ज्ञानप्राप्तीचा एक मार्गच आहे. पत्रम पुष्पम फलम तो हे म्हटलं नसतं भगवंतांनी. मुद्दा तो सुरू नाही. मुद्दा हा आहे की हा माझा लाडका, हा माझा दोडका, असं भगवंत म्हणत नाहीत. फलं जे आपल्याला मिळतं व्यवहारामध्ये, म्हणजे रोजच्या आपल्या याच्या प्रपंचामध्ये, त्याला प्रारब्धाची मर्यादा आहे. ते प्रारब्ध माझ्याच पूर्वकर्माने तयार झालेलं आहे, हे विसरायचं नाहीये. पण परमार्थाला ती मर्यादा नाही, हे सांगायचं हवं. त्यामुळे जितक्या वेगाने आणि जितक्या दर्जाचे, उच्च दर्जाचे प्रयत्न मी करीन, त्याच्यासाठी लागणारा अधिकार मी कमवीन. आत्ता विषय तो सुरू आहे. आपल्याला काय होतं, अधिकार न कमवता घाई झालेली असते. अनेक वेळा साधकांचे प्रश्न ह्याच पद्धतीचे असतात. इतकी घाई, म्हणजे अनुग्रह घेऊन महिनाच झालेला असतो, अजून ध्यान कसं लागत नाही. घाई प्रत्येक आपल्याला या जगात 21व्या शतकात तर प्रत्येक गोष्ट कशी अशी पाहिजे. कशी? त्या स्मार्टफोनवर बटन दाबलं की लगेच झाला ना आता महिना. तिथे तपाच्या भाषेत बोललं जातं, तिथे तुम्ही झाला ना महिना म्हणता. पण असं नाही की होऊ शकत नाही, होऊ शकतं ना, पण तेवढी अधिकार प्राप्ती, तुम्ही तेवढे अधिकार संपन्न असले पाहिजे, हा विषय सुरू आहे. 1 महिना कशाला? कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी, कवडू एक जो, असे सुद्धा असतात. साधन चतुष्टय संपन्न होऊनच सद्गुरूंच्या समोर बसतात. फक्त तत्वम असे एवढं त्यांच्या मुखातून शब्द निघण्याची आणि यांच्या कानाची भेट होण्याची फक्त देरी जी काही असेल सेकंदाची. तू वस्तू होऊन उठी, पण तू कवणू एक जो. हे जर हजारांमध्ये असेल तर तो लाखांमध्ये एक असेल. त्यामुळे हे वाक्य खूप महत्वाचं आहे की ज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहे. मला जर ज्ञानप्राप्ती होत नसेल, अजून मलाच असं वाटत असेल की मी फार दूर आहे अजून त्याच्यापासून, माझी प्रगती हवी तशी होत नाहीये, याचा अर्थ समजायचा की अधिकार प्राप्ती कमी पडते. विचार ज्ञानाचा नाही करायचा, विचार अधिकाराचा करायचा, प्रयत्न अधिकारासाठी करायचा आहे. जैसे भरलिया त्रिभुवना. आता माऊलींचे बहारीचा दृष्टांत एकदम छान. आतू एक एकू चांगू अर्जुना निवडून की जी सेना लक्षवती. माऊली काय सुंदर दृष्टांत दिले पहा, की जसे प्राण्यांनी भरलेल्या त्रिभुवनात एक एक चांगला पराक्रमी निवडून काढून कशी तरी लाख संख्येपर्यंत सेना तयार केली जाते. सगळ्यांना नाही सेनेत प्रवेश दिला जात, फार निवडून घेतले जातात त्याच्यातले. मग कुठे 1,00,000 लोकांची सेना तयार होते, कारण त्याच्यासाठी लागणारा अधिकार त्यांच्याजवळ असतो. त्याच्यासाठी जे काही त्या क्षेत्रात जो अधिकार लागतो तो त्यांच्याजवळ असतो. आणि असं निवडून निवडून 1,00,000ची सेना केली जाते. पण महत्वाचं आहे की तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेच्या पाठी एकुची बैसे. की सैनिक म्हणून सेनेत प्रविष्ट झाल्यावरही ज्यावेळी प्रत्यक्ष शत्रूने सोडलेल्या बाणांच्या टोकाचे किंवा तलवारीच्या धारेचे लोखंड शरीरातील मांसाचा चेन्नामेन्ना करते, त्यावेळी हे सर्व सहन करून मरणाला तोंड देऊन एखादाच धैर्यवान विजयरूपी लक्ष्मीच्या राज्यासनावर बसतो. माऊलींचा दृष्टांत. आधीच निवडून 1,00,000चं सैन्य तयार केलं जातं आणि त्या सैन्यातला एखादाच कोणीतरी विजयश्रीच्या राज्यासनावर बसतो. कारण तो काय करतो? हे सगळं सहन करतो. शत्रूचे जे काही शस्त्रास्त्र आहे, शस्त्र म्हणून अस्त्र म्हणण्यापेक्षा त्याचे जे वार आहेत सगळे, त्यांनी जे होणाऱ्या जखमा, त्यांनी जे होणारं अत्यंत दुःख, ते सगळं तो सहन करतो. तैसे आस्थेच्या महापुरी. हा झाला दृष्टांत. आता या 11 आणि 12 मध्ये दृष्टांत दिला माऊलीनी. आता तैसे आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. त्याप्रमाणे ज्ञानाच्या इच्छेच्या महापुरात कोट्यवधी साधक प्रवेश करतात, परंतु ज्ञानप्राप्तीच्या पलीकडच्या तीरापर्यंत पोहून बाहेर निघेल असा साधक एखादाच असतो. त्यांना आपल्याकडे भारतात दिसतं, लाखो लोक असतात
किती गर्दी असते एखाद्या तीर्थक्षेत्री म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगी म्हणा, लाखो लोक होतात काही काही ठिकाणी. म्हणून मला माऊलींच्या शब्दाचा अशा तैसे आस्थेच्या महापुरी, महापूर येतो. टीव्हीवर दिसतं आपल्याला बऱ्याच वेळा, लाखो लोक आलेले आहेत आपण म्हणतो, लाखो लाखो भाविकांची गर्दी उसळली आहे असं ते वाक्य असतं. आता त्या लाखोंपैकी बहुतांश तर सकामच असतात. त्यांना ईश्वर नकोच असतो, ईश्वराकडून काहीतरी हवं असतं. तिथेच गडबडायला सुरुवात होते. सकाम काय, मुंबईला दादरला कोणत्या गणपतीचं मंदिर आहे, तिथे मोठमोठाली लोक येतात असं म्हणतात. मोठमोठाली म्हणजे कोणती? बॉलिवूड मधली राजकारणी. हे महान भक्त आहेत का? नाही का, त्यांना काहीतरी हवं असतं आणि त्यांची श्रद्धा आहे की तो देतो, म्हणून ते तिथे जातात. हा जो एक आस्थेचा महापूर येतो, माऊली म्हणते, कोट्यवधी रिघताती कोट्यवधी साधक प्रवेश त्याच्यामध्ये करतात. सुरुवात तशीच असते. आपल्याला कोणाला नावं ठेवणं इथे सुरू नाही. मी नेहमीच सांगतो, हे नावं ठेवणं नाही आहे, याच्यात आपल्याला शिकायचं की आपण त्याच्यात असू नये. अरे नुसतं भगवंतानी आपण मागच्याला विचार केला की त्याचा आश्रय सुद्धा, त्याच्या प्राप्तीसाठी आश्रय सुद्धा तोच असावा लागतो, इथपर्यंत भक्तीची मजल आहे. म्हणजे साध्य सुद्धा तोच आणि साधन सुद्धा तोच, हा विचार मागच्याला आपण केला होता. तिथे सकाम भक्ती करून कशी चालेल? कारण सकाम भक्ती तोच करतो पुन्हा ज्याचं मगाशी काय शब्द वापरला, सत्यत्व गेलेलं नाही, म्हणजे अज्ञान गेलेलं नाही, कारण परोक्ष ज्ञान झालेलं नाही, प्रारब्धशास्त्र कळलेलं नाही, वगैरे वगैरे. पण याच्यातला एखादाच असतो जो या तीरापर्यंत पोहून बाहेर निघतो. मग तो कोण असतो जो पहिल्या तीराला लागतो? विषय तो सुरू आहे. आपण सकामतांचे सोडून देऊ, असं गृहीत धरूया की निष्काम आहे भक्त, पण तरी पहिलं तीराला अजून का लागत नाहीये? या पहिलं तीराच्या दृष्टीने प्रगती का होत नाहीये? अजून पहिलं तीर दृष्टीपथात सुद्धा का येत नाहीये? त्याचं माझं आवडतं उत्तर आणि माझी आवडती समर्थांच्या ओवीतलं अर्धचरण, देहबुद्धी आत्मबुद्धी करावी. ज्याची देहबुद्धी आत्मबुद्धीमध्ये परावर्तित होत नाही, बदलत नाही, तो पहिलं तीराला लागत नाही. अगदी स्पष्ट आहे. मी याचं किती महात्म्य तुम्हाला सांगतो, कितीही वेळा सांगितलं तरी ते कमीच आहे. आय कॅनॉट स्ट्रेस इट इनफ. देहबुद्धी ते आत्मबुद्धी. कारण तुम्ही कुठलीही साधना करा, इतकं याचं मी म्हणजे महत्व का सांगतोय, ही मार्मिकता आहे, हे वर्म आहे साधनेचं. तुम्ही कुठलीही साधना करा, जगातली यच्च यावत कुठलीही साधना असू दे. कल्पना करा, इतके मार्ग आहेत आपल्याकडे. भक्ती मार्ग आहे, भक्ती योग आहे, राजयोग आहे, कर्मयोग आहे, ध्यानयोग आहे, पतंजल मुनींचा अष्टांग योग आहे, अनेक मार्ग आहेत. पण प्रत्येकाची सुरुवात पहा, तिकडे 5 यम आहेत, 5 नियम आहेत. इकडे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्षत्व. म्हणजे ह्याच्यातनं सुटका नाहीये. हे काय आहे सगळं? देहबुद्धी बदलण्याचे हे सगळे मार्ग आहेत. आणि आत्ताचा जो माऊलींचा एक दृष्टांत होता, त्या सेनेचा, 1,00,000 सेना कशी तयार केली जाते आणि ते किती शारीरिक वेदना सहन करतात आणि त्यातला एखादाच धैर्यवान विजयरूपी लक्ष्मीच्या राज्यासनावर बसतो. ह्या दृष्टांताची भाषा जर बोलायची झाली तर आत्ता मी जे म्हणालो की देह बुद्धी बदलणं, त्याची आत्मबुद्धी करणं, ह्याच्यासाठी सुद्धा तितकेच कष्ट सहन करावे लागतात. कारण इतकं प्रेम असतं या देहावरती. कारण मुळात तो मी आहे इथून तर सुरुवात आहे. तो मी आहे असं मला कळणं, इथून परमार्थाची सुरुवात आहे. म्हणजे तो मी आहे असं कळणं नाही, वाक्य चुकलं. तो मी आहे असं मला वाटतं, असं मला कळणं, आता वाक्य पूर्ण झालं. इथून परमार्थाची सुरुवात आहे. कारण त्याच्या आधी मला हे कळतही नसतं की मी स्वतःला देह समजतोय. अनेक वेळा बोलतोय आपण, प्रगतीचा एक बारकासा का होईना पण टप्पा आहे तो. हे कळलं मला, पण कळून थोडीच पुरेसं आहे. तरी सुद्धा इतकं प्रेम असतं या देहावरती.
की ही जी प्रक्रिया आहे, देहबुद्धी पूर्णतः पालटून आत्मबुद्धी करणं, मग त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी आहे तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. 5 यम आणि 5 नियमातले 3च घेतले बरं का. 3 नियम का घेतले? आत्ताच परमपूज्य मंदाजींचा क्रियायोग ऐकून आलो भारतातून म्हणून. क्रियायोगाची व्याख्या आहे पातंजल मुनींचा जो अष्टांग योग आहे तो सामान्य म्हणजेच प्रापंचिक साधकाला करायला अत्यंत कठीण आहे. म्हणून प्रापंचिक साधकासाठी हा एक दुसरा मार्ग त्यांनी दिलेला आहे, पण तोही इतका सोपा नाही, कारण त्याच्यात पुन्हा सुरुवातच आहे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आता या तिघांच्या व्याख्या काय, त्याचा अर्थ काय, हा बघण्याचा हा विषय नाही. पण मुद्दा हा आहे की तप म्हणजे तापवणे, त्याच्यात तप म्हणजे तापवणे शब्द, आणि आपला विषय तो सुरू आहे. मनाला तापवणे जास्त महत्वाचं आहे. शरीराला मनाला तापवण्यासाठी शरीराला तापवावं लागतं. जाऊ द्या, तो विषय पुन्हा आपण केला होता विचार मागच्या वेळी, की ते दुधाच्या भांड्याचा दृष्टांत दिला होता. दूध तापवण्यासाठी जसं भांड तापवावं लागतं, आणि त्याच्यातही बारकावे आहेत अनेक. जेवढं देहाला आपण चिकटून असतो तितकं देहाला जास्त तापवावं लागतं मनाला तापवण्यासाठी. आणि म्हणून तपाच्या नावाखाली जे देहाला कष्ट देणारी जी तप आहेत ते करणारे आपल्याला दिसतात. आपल्याला असं वाटतं ह्यालाच तप म्हणतात. नाही, तपामध्ये मुख्य आहे अंतःकरणाला, मनाला तापवणं जास्त महत्वाचं. आणि जेवढं देहाची आसक्ती जास्त तेवढं देहाला जास्त तापवावं. पण मनाला तापवणं म्हणजे तप करणं, आणि कायिक, वाचिक आणि मानसिक अशी 3 प्रकारची तप असतात. त्याचे पुन्हा प्रकार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसी वगैरे. सगळं भगवद्गीतेचा तो विषय आहे, पुढे येणार आहे. पण मुद्दा हा आहे की हे सगळं सहन जो करतो, हा दृष्टांत जो आपण आता वापरतोय माऊलींचा, स्वाध्याय जो करतो, स्वाध्याय म्हणजे हे जे आपलं आता सुरू आहे अध्ययन करणं, त्याचा फार मोठा व्यापक असा त्याचा अर्थ आहे, सोडून देऊ आपण आता. त्याच्यात नामस्मरण पण येतं, त्याच्यामध्ये ग्रंथांचा केलेला अभ्यास पण येतो, त्याच्यात आपल्या स्वशाखेच्या केलेल्या ग्रंथाचा अभ्यास येतो, वगैरे वगैरे. स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे, ईश्वर प्रणिधान. स्वतःला करता न समजता ईश्वराला करता समजूनच कर्माची सुरुवात, हा एक प्रकार मंदातांनी त्या दिवशी सांगितला. दुसरा, आता कर्म तर केलं मी, मग आता काय करू, मी ते स्वतःला करता समजून गेलो, त्याचं फळ अर्पण कर ईश्वराला, दुसरा उपाय. हे सगळं ईश्वर प्रणिधानामध्ये. आपण काय पाहतोय, कोणता साधक पहिलं तीराला लागतो. हे सगळं जो करतो तोच देहबुद्धीची आत्मबुद्धी करू शकतो, म्हणजेच तो अधिकार संपन्न होतो, म्हणजेच तो पहिलं तीराला लागतो. नाहीतर बाकीचे आस्थेच्या महापुरी, मग अशी वर्णन आपण वाचलं. आणि म्हणून माऊली पुढे म्हणते की म्हणून सामान्य गा नोहे, हे सांगता वडील गोठीगा आहे, परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. म्हणून हे ज्ञान सामान्य नाही, हे ज्ञान सांगणे देखील फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु ती गोष्ट तुला पुढे सांगण्यात येईल. ज्ञान सांगण्यापूर्वी प्रस्तुत आता तुला विज्ञान सांगतो, ते ऐक व त्याचा विचार कर. असं म्हणून माऊलींनी प्रस्तावना करून दिलेली आहे पुढच्या श्लोकाची, की मी तुला आता विज्ञान सांगतो, ते तू ऐक. आणि माऊलींची ती व्याख्या विज्ञानाची असल्यामुळे विज्ञानाचं वर्णन म्हणजे आता या सगळ्या जगताचं, प्रकृतीचं वर्णन 4थ्या या श्लोकापासून सुरू होत आहे. पण आपण जे आता बघितलं 3रा श्लोक जो, तो मनुष्याणाम सहस्रेषु. म्हणून मी म्हणालो की आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या 1000 मध्ये तर आपण नक्कीच आहोत, ज्या अर्थी आपल्याला अभ्यास करण्याची प्रेरणा होते आहे, इच्छा होते आहे, आपण अभ्यास करतो आहोत. आता प्रश्न असा आहे, या 1000तला तो एक मी कसा होईल. आणि त्याच्यासाठी सूत्र काय आहे, पुन्हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. कारण मनाच्या श्लोकांमध्ये 191 क्रमांकाचा श्लोक, ज्याच्यामध्ये समर्थांनी निर्वाणीचं सांगून ठेवलेला आहे.
काय? देहबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी काढला. मला तो शब्द फारच आवडतो, कल्पांत काळी. की नाही आजवर उद्या होईल, नाही उद्या पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, पुढच्या जन्मात, कल्पांत काळी. अजून कुठल्या भाषेत सांगायचं ठेवलं आता समर्थ? देह बुद्धीचा निश्चय ज्या ढळेना, त्याचा निश्चय ढळतच नाही शेवटपर्यंत. आणि परमार्थाच्या नावाने सुरू आहे साधना. 12 वर्ष झाली, 24 वर्ष झाली. म्हणून मी सारखं सावध करतो प्रत्येक वेळी, तुम्हाला नाही, मला स्वतःला सुद्धा, की परमार्थाच्या नावाने मी जे करत असेल त्यांनी जर माझी देहबुद्धी कमी होत नसेल तर दिशाच चुकली, दिशाच चुकली आहे. मग तुम्ही काय, मी प्रत्येक वेळेला सांगतो, वाटेल ते करा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तरच मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः पर्यंत आपली प्रगती होते. आणि हे ज्ञान त्याच्यामुळे सामान्य नाही, हे ज्ञान सांगणं देखील महत्वाची गोष्ट आहे. पण आता ते विज्ञानासह मी तुला सांगतो, ते ऐक व त्याचा विचार कर, असं म्हणून माऊलींनी पुढच्या श्लोकाची प्रस्तावना केली आहे. पुढचा श्लोक मी वाचतो. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. त्याचा पदच्छेद आहे, भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च. यादीच दिलेली थोडक्यात. भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च अहंकार इति इयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा. अष्टधा प्रकृतीचं वर्णन आहे, 8. अष्टधा म्हणजे 8. थोडक्यामध्ये माऊलींनी हे सगळं म्हटलं आणि अर्जुनाला म्हणतात की आता मी तुला विज्ञान सांगतो, म्हणजे असं सांगून त्यांनी परा आणि अपरा प्रकृतीचं वर्णन आता भगवंतांनी करायला सुरुवात केलेली आहे. आणि या ज्ञानाची दुर्लभता सांगून माऊलींनी काय केलंय, आपल्या पुन्हा एकदा आपली जिज्ञासा, आपली रुची जागृत केलेली आहे भगवंतांनी. त्याचा अर्थ आहे, आत्ता मी जो श्लोक वाचला त्याचा अर्थ, पृथ्वी, भूमी ही म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे जल, अनल म्हणजे अग्नी, अग्नीला संस्कृतमध्ये अनल म्हणतात शब्द, वायू म्हणजे वायू अर्थात, खम म्हणजे आकाश, मन बुद्धी आणि अहंकार, अशी ही प्रत्यक्ष अनुभवाला येणारी, असं इथे कंसात म्हटलंय, 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे. आता इथे आचार्यांनी एक, म्हणून मी नेहमी सांगतो की आचार्यांचं भाष्य पाहिल्याशिवाय भगवद्गीता कळणं शक्य नाही, अगदी निस्संदिग्ध अशक्य. सांगतो तुम्हाला बारकावा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की का आचार्यांना पहिले शरण जावं लागतं. आचार्य म्हणतात की भूमिही इति पृथ्वी तन्मात्रम उच्यते न स्थूला भिन्ना प्रकृतिरष्टधा इति वचनात. संस्कृत वाक्य झालं, अर्थ सांगतो. या श्लोकाचा शेवट काय, भिन्ना प्रकृती रष्टधा, प्रकृती ही अष्टधा, भिन्ना. भिन्न हा शब्द वापरून भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, तर भगवंत इथे म्हणजे हे सर्व भिन्न भिन्न आहेत. हे जे 8 ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश वगैरे वगैरे, हे भिन्न म्हणजे वेगवेगळे सांगण्याचा उद्देश आहे. आणि ज्या अर्थी ते वेगवेगळे सांगितल्या जातात आहे, त्या अर्थी पहिल्या 5 विचार करायचा झाला, ज्याला पंचमहाभूत म्हणतात, ती एकमेकात अजून मिसळलेली नाहीत हे सांगायचं आहे. आणि ती मिसळलेली नसल्यामुळे ती सूक्ष्म पंचमहाभूत आहेत हे सांगायचं आहे. म्हणजेच त्यांना तन्मात्रा म्हणतात हे सांगायचं आहे. हे आचार्यांचे पाय धरल्याशिवाय प्रगस्त राहते. म्हणून ते काय आहे संस्कृत, की भूमी ही इति पृथ्वी तन्मात्रम उच्यते. असं जसं पृथ्वी एक उदाहरण आहे, पृथ्वी तन्मात्र, तसं जल तन्मात्र, तसं अग्नी तन्मात्र, वायू तन्मात्र आणि आकाश तन्मात्र. न स्थूला, न स्थूला म्हणजे हे नंतर पंचीकरण होऊन जेव्हा स्थूल होतात त्या स्थूलाचा हा उल्लेख नाही आहे. म्हणजे आपल्याला जी पृथ्वी डोळ्याने दिसते त्या पृथ्वीचा हा उल्लेख नाही.
साध्या भाषेत सांगतो. जे पाणी आपल्याला डोळ्याने दिसत आहे त्याचा हा उल्लेख नाही. तर हे नंतर एकमेकांमध्ये मिसळून पंचीकरणाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे त्याची जी निर्मिती सांगितलेली आहे, हे जेव्हा ते इंद्रिय गोचर होतं, स्थूल होतं, त्याचं नाही हे वर्णन. मग वर्णन कशाच आहे? ते एकमेकात मिसळण्याच्या आधी जे सूक्ष्म स्वरूपात होते त्याला तन्मात्रा असं म्हणतात. त्याचं हे वर्णन आहे का वेळ आपल्याकडे? थोडस. 8 प्रकारांनी भिन्न असलेली प्रकृती. कारण पंचीकरणाचं जे शास्त्र आहे ते सांगतं की ईश्वराच्या इच्छेनीच ही जी माया आहे ती तमोगुण प्रधान होते आणि मग त्यातून पंचमहाभूतांची निर्मिती होते. माया तमोगुण प्रधान होते ईश्वराच्या इच्छेने आणि मग महाभूतांची निर्मिती होते आणि त्यांच्या ठिकाणी 5 गुण निर्माण होतात शब्दादी. आता पहिलं आकाश नावाचं भूत, महाभूत. पहिलं महाभूत कोणतं आहे? आत्मान आकाश संभूता. पहिलं महाभूत आकाश. आकाश म्हणजे जे आपल्याला निळं निळं दिसतं ते नाही, पोकळी. साध्या भाषेत पोकळी, शुद्ध मराठीमध्ये स्पेस. स्वाभाविक आहे ना, पहिले स्पेस जर निर्माण झाली नाही ते सगळं अवकाशच त्याचा तो गुणच आहे. अवकाश. अवकाश म्हणजे दुसऱ्याला जो जागा देतो. स्पेस अँड टाइम विज्ञानाची भाषा आहे सगळी. त्यामुळे स्पेस इज अ रिअल थिंग शुद्ध मराठीत. म्हणजे काय म्हणत इट इज अन ऑब्जेक्ट म्हणूया. म्हणजे इट इज अ रिअल थिंग म्हणजे इट्स अ फिजिकल थिंग. लेट्स पुट इट दॅट वे. स्पेस, आकाश, अवकाश पहिलं महाभूत आहे आणि त्याचा गुण कोणता आहे? शब्द. आकाशापासून काय झालं? पुढे वायू. वायूचा गुण स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप. पुढे अग्नी, रस, गंध. पण हे पंचीकरणाचं शास्त्र त्याच्यात एक अजून एक छान बारकावा आहे. तो एक छान आहे, तुम्हाला सांगतो. आकाशापासून वायू झाला म्हणजे आकाश काय आहे? कारण आहे. वायू काय आहे? कार्य आहे. कार्यामध्ये कारणाचे गुण येतात. म्हणून वायूमध्ये स्पर्श हा त्याचा गुण तर आहेच, पण आकाशाचा शब्द गुण पण आहे. म्हणून आवाज येतो, वारा व्हायला लागतो. खूप सुंदर शास्त्र आहे. वायूपासून पुढे अग्नी. मग अग्नीचा रूप हा स्वतःचा गुण आहे, पण त्याच्यात आधीच्या दोन्ही महाभूतांचे गुण आहे. म्हणजे शब्द पण आहे आणि त्याच्यात स्पर्श पण आहे. म्हणून अग्नीला ते तिन्ही गुण आहेत. अग्नीचं रूप पण आहे, अग्नीचा स्पर्श सगळ्यांनाच माहिती आहे, आणि आवाज येतो, भुक भुक असा अग्नीचा एक त्याला स्वतःचा आवाज असतो. कसं शास्त्र आहे असो. तसं हे कारण कार्य कारण कार्य कारण कार्य असं ते पंचीकरणाचं एक शास्त्र. पण अजूनही हे सूक्ष्मच आहे. आता हे जे महाभूत आहेत ही वेगवेगळीच आहेत. अजून विषय तो सुरू आहे, भिन्नच आहेत. पण त्याच्या सत्वगुणापासून आपलं अंतःकरण तयार होतं. त्याच्या रजोगुणापासून, रजांशापासून म्हणतात त्याला, कर्मेंद्रिय तयार होतात, ही ज्ञानेंद्रिय तयार होतात सत्वांशापासून, वगैरे वगैरे सगळं. आणि मग नंतर पंचीकरण होतं. पंचीकरण कसं होतं एक काही सेकंदात सांगतो, म्हणजे 1 मिनिटात, आणि कारण आपली वेळ झालेली आहे, किंवा पुढच्या वेळेला तो विषय जास्त अजून सविस्तर घेता येईल. पण कल्पना करा की विचार करतो तो पुढच्याच वेळेला घ्यावा का. पुढच्या वेळेला घेऊया, आपली वेळ होऊन गेलेली आहे. कारण पंचीकरणाचे शास्त्र आपण छान समजून घेऊया. ते कशासाठी ते मी तुम्हाला सांगतोय. पंचीकरणाचं शास्त्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे, कारण आपल्यातले बरेच जण अभ्यासकच आहेत. पण आपण काय पाहतोय हे विसरायचं नाही. विषय काय सुरू आहे? विज्ञान. आणि भगवंत सांगतात आहे की काय सांगितलं होतं भगवंतांनी? कसं जाणून घे मला. ते शब्द काय होते? अनुभवसहित तर आहेत, पण विशेषतः निशेष, म्हणजे कुठेही संशयाला तर जागाच राहू देऊ नको. म्हणजे माझं खरं स्वरूप ते तर जाणून घेच तू, ब्रह्मस्वरूप जे माझं. पण ही जी आता
दिसते आहे डोळ्याला प्रकृती सगळी, त्याचंही वर्णन आणि त्याचा आणि माझा संबंध कसा आहे, माझ्यापासूनच ती कशी प्रसवली आहे हे समजून घे. विज्ञानासहित ज्ञान, माऊलींच्या भाषेत. आणि आचार्यांच्या भाषेत ज्ञानासहित विज्ञान समजावून घे. त्याच्यासाठी हे वर्णन सुरू आहे. आणि म्हणून सूक्ष्म हे पंचमहाभूतांचं, हे सूक्ष्म पंचमहाभूतांचं वर्णन आहे. तन्मात्रा, म्हणून मी म्हणालो टॉप डाऊन अप्रोच. म्हणून हे अपराप्रकृतीचं वर्णन आहे. पुढे पराप्रकृतीचं वर्णन येणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. ते आपण सगळं पंचीकरणाचं शास्त्र, आता मी थोडासा उल्लेख केला त्याचा, पण त्याचं हे जे सगळं शास्त्र आहे, ज्याला दासबोधामध्ये मूळ माया, गुणमाया, जडमाया असं तिचं सगळं वर्णन केलेलं आहे, त्याचा आपण जास्त विचार पुढच्या वेळेला करूया. आणि आज इथे थांबूयाच, आपल्या वाचनाला विराम देऊ आणि आजचं चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.